नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. रायगाव शहरातील हरेकृष्ण मंगल कार्यालयात आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे होते. मंचावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, जिल्हा सरचिटणीस अनिल राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण, विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले, कैलास बोंद्रे, नितीन परडके, वीरेंद्र तोरखडी, शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर, प्रशांत तायडे, संजय काकडे, अनिल नंदुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष वंदना कुटे, उषाताई भोयर, माधुरीताई केवटे, विद्याताई लाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे रायगाव नगरीत पहिल्यांदा आगमन झाल्याने भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके फोडून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमन प्रसंगी रायगाव शहरात आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीची सुरुवात शहरातील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभागी होत शहरातील संपूर्ण महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले. या बाईक रॅलीमध्ये तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी जवळपास 300च्या वर आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. या रॅलीने शहरातील अनेक नागरिकांचे लक्ष वेधले. हरेकृष्ण मंगल कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. नंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीला रायगाव मतदारसंघातील भाजपा जिल्हा व मंडळ पदाधिकारी, सोशल मीडिया, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व आघाडी अध्यक्ष व सदस्य, महिला आघाडी, बूथ प्रमुख सदस्य व भाजपा कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.